मस्त जेवणाची तयारी करायला घेणार होती, पण तेव्हाच मला सॉलिड भूक लागली. सकाळपासून काहीच खाल्लं नव्हतं. इन्स्टंट काहीतरी पाहिजे म्हणून म्हटलं मॅगी बनवूया. एका टोपात पाणी घेतलंय, मॅगी घेतलंय, मॅगी मसाला, थोडासा लाल तिखट असं मस्तपैकी शिजवून घेते आणि तोपर्यंत जेवणासाठी सुरुवात केली. एक सुरण होता माझ्याकडे, छानपैकी त्याची साल व्यवस्थित काढून घेतली. सगळी माती निघाली. आता ह्याच्या फोडी अशा करून घेतल्या. स्वच्छ धुवून घ्यायचं म्हणजे कुठेही मातीचा अवशेष राहत नाही. छान माझी मॅगी ही रेडी आहे. मस्त ताव आलाय मी मॅगीवरती. आणि त्याचबरोबर आज लाल भोपळ्याची भाजी करणार आहोत. किती ताजा आणि एकदम करकरीत भोपळा होता. मस्त ह्याची साल बाजूला काढून घेतली आणि भोपळ्याच्याही छानपैकी फोडी करून घेणार आहे. भोपळ्याला इतका मस्त वास येत होता ना, असं वाटत होतं हलवा बनवावा, पण तेवढा वेळ नव्हता. एका कढईमध्ये फोडणी करून घेते. हिंग, मोहरी आणि जिरा टाकलंय, कढीपत्ता, लाल मिरची आणि ठेचलेलं लसूण आणि कांदा ऍड केलाय. दुसऱ्या कढईमध्ये कांदा आणि कढीपत्ताच टाकलाय. या कढईमध्ये कांदा आपला भाजून झालाय. त्याच्यामध्ये आपण टाकणार आहोत लाल भोपळा, थोडीशी हळद, थोडंसं मीठ आणि झाकण लावून शिजायला ठेवलंय. हाही कांदा परतून झालाय. त्यामध्ये 1 चमचा मालवणी मसाला, हळद आणि मीठ टाकून घेतलंय. छानपैकी परतून घ्यायचंय आणि मी आलं लसूण कोथिंबीरचं वाटप केलेलं ते ह्याच्यामध्ये ऍड केलं. त्याचबरोबर ह्याच्यामध्ये आता स्वच्छ धुतलेला सुरण टाकून जो शिजवत ठेवायचा आहे. इकडे भोपळ्याची भाजी शिजली, मस्तपैकी कोथिंबीरने गार्निश केली आणि थोडंसं खोबरं टाकलं आणि इतकी मस्त झालेली ना, टेक्स्चर बघूनच तोंडाला पाणी सुटलं असेल तुमच्या 100%. खूप छान झालेली. त्याचबरोबर ही सुरणाची ही भाजी इतकी यमी, अगदी चिकन सारखी लागत होती. ट्रस्ट मी, खरंच खूप छान झालेली. त्याचबरोबर माझ्याकडे थोडेसे स्वीटकॉर्न होते, ते मी मस्तपैकी वेळीवर असे बारीक कापून घेते. अगदी एक एक कॉर्न निवडत बसायला फार वेळ जातो आणि ते सोललेले आणलेले मला काही पटत नाही. मस्तपैकी भात लावून घेतलाय कुकरला, डाळ आणि स्वीटकॉर्न मस्त 3 शिट्या येईपर्यंत शिजवून घेते. आणि त्याचबरोबर कुकरही थंड झालंय आणि आपलं वरणही तयार आहे. अशा प्रकारे आजचा सगळा स्वयंपाक तयार आहे. कसं वाटलं आजचं जेवण कमेंट करून नक्की सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज लाईक करा. पुन्हा भेटूया, तोपर्यंत बाय.